एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। बोरी इचोड येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या पुढाकाराने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 अंतर्गत कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न। बोरी इचोड येथे दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या पुढाकाराने व ज्ञानसाधना शिक्षण संस्थाद्वारे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 चे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल आवारे उपविभागीय अभियंता हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक राहुल चव्हाण कृषी विधेयक तंत्र, तर प्रमुख पाहुणे सुधीर जावेद सरपंच किनी जवादे तथा बेंबाळा समिती अध्यक्ष विनोद माहुरे, संपादक ॲक्शन टीव्ही चॅनलचे मीडिया रमेश आसुटकर, उपसंपादक ॲक्शन इंडिया टीव्ही चॅनल राजू रत्ने, उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग सदानंद शिंदे, कनिष्ठ अभियंता रोशन कुलकर, कनिष्ठ अभियंता अशोक कामडी, प्रकल्प अभियंता जगदीश येडे, कनिष्ठ लिपिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमात जलव्यवस्था स्थापनाचे महत्त्व, पाण्याचा योग्य वापर, संवर्धनाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या उपयुक्त माहिती देण्यात आली। उपस्थांना तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला असून पाणी बचत व श्वासात शेतीसाठी जनजागृती करण्यात आली। जलव्यवस्थापन व शेतीविषयक मार्गदर्शन घेण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। यानंतर आपण आता पाण्यावर बोललो, हवामानावर बोललो, यानंतर काही खरीप पिकांवर आपण एक चर्चा करूया। मी त्याच्यातला तज्ञ नाही, मी ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे, जलमृद संधारण माझं एमटेक झालेलं आहे, पण केविकीत असतो तिथे असं म्हणता नाही का हे मला येत नाही। सर्वसाधारण पिकावर आपल्याला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे। जसं आता आपल्या भागामध्ये बेंबळ्याचं कॅनल नेटवर्क आलेलं आहे, पाणी येत आहे की नाही? पाणी येत आहे की नाही? म्हणजे मी माझा हा 5वा कार्यक्रम आहे। ज्ञानसाधना एक संस्था आहे, त्यांच्यासोबत एक 4-5 कार्यक्रम केलेत। त्याच्यात त्या अडचणी होत्या, कॅनल डिस्ट्रीब्युटरच्या खाली नेटवर्क आहे ते अजून तयार झालेले नव्हते, तुटलेले होते। पाणी शेतकरी म्हणायचे अर्धे शेतकरी की पाणी आलंच नाही, पण एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या भागामध्ये पाणी आता पोहोचलेलं आहे। मग आता पाणी जर पोहोचलेलं आहे तर आपल्याला त्या पाण्या अनुसरून आता पिकं असायला पाहिजे। काही बदलाव झालेत आपल्या, पाणी आलं म्हणून काही पिकं बदलले का? का बरं नाही बदलले? पहिलं पाहिजे कापूस वाढल्यावर पाणी का झाला? लेट येते आहे ना, पाणी लेट येते। आणि सर जे शेवटच्या टोकावरचे जे शेतकरी आहेत त्यांना कसं पाणी सुरुवातीला जरी सुटलं 4-5व्या दिवशी त्यांना पाणी, राईट, आणि बंद झाल्यानंतर त्यांचंच लवकर बंद होते असल्यामुळे ती कॅनल नेटवर्क मध्ये ती अडचण आहे किंवा ती तांत्रिक हे आहे की जे टेलला असतात त्यांना ते होते। पण मला एक सांगा, आपल्या स्वतःचा एकट्या दुसऱ्याचा विचार न करता जर भागाचा विचार केला तर फायदा होईल की नाही आपल्याला? मग काय आपण आतापर्यंत ठरवलं की कोणती पिकं घ्यायला नाही? ते दादा मी एक बोलू का थोडंसं? मी तुमचा म्हणजे यवतमाळ मी थोडंसं डायरेक्टच बोलत असतो आपल्या भागाच्या शेतकऱ्यासोबत। मी जैन इरिगेशनला होतो, जैन इरिगेशन ऐकला, आणि कॅनल नेटवर्कला कन्वर्ट करून आम्ही जगातला सगळ्यात मोठा ड्रिपचा प्रोजेक्ट केला कर्नाटकमध्ये। कुठे? कर्नाटकमध्ये 25,000 हेक्टर ते कॅनल नेटवर्क करणार होते, आम्ही केलं 50,000 हेक्टर, 12,500 कॅनल करणार होते। ड्रिपमुळे पाईपलाईन